बघा मित्रांनो, मेकॅनिक्स मधला शेवटचा जो चॅप्टर आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंट्रॉइड तो आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पहिले क्लिअर करायचे आहेत जेणेकरून प्रत्येक न्यूमरिकल आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येईल. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी काही सेक्शन्स आहेत म्हणजे प्लेन फिगर आणि सॉलिड फिगर्स आहेत. ओके, प्लेन फिगर जर असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट करावं लागते? सेंट्रॉइड काढावं लागते. काय काढावं लागते? सेंट्रॉइड काढावा लागते. सेंट्रॉइड दाखवतात जी ने आणि या ठिकाणी एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काढावी लागते. मी तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स मध्ये सांगतोय. आणि त्यानंतर जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याच्यासाठी असते सॉलिड फिगर. सॉलिड म्हणजे काय? भरीव, पूर्ण. ओके, आता सॉलिड फिगर कशी आणि प्लेन फिगर. आता ही जी डायग्राम आहे ही कशी आहे? प्लेन डायग्राम आहे. म्हणजे सेक्शन दिला आपल्याला. हा कसं सेक्शन आहे? प्लेन सेक्शन आहे. सॉलिड सेक्शन जर म्हटलं तर अशा प्रकारे असतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ओके, एक मिनिट. हा काय आपल्याकडे सॉलिड सेक्शन आहे. याला तुम्ही बघितलेलं आहे, हे काय सिलेंडर सारखं आहे. ओके, दुसरा सॉलिड सेक्शन जर बघितला आपण या ठिकाणी तर स्पियर दिसतो तुम्हाला. ओके, त्यानंतर पुन्हा पुढचा सॉलिड फिगर जर बघितली तर ही एक डायग्राम दिसते तुम्हाला. बरोबर आहे का? याला तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये लेन्सेशन नावाचे जे चॅप्टर होते त्यामध्ये शिकलेल्या डायग्राम आहेत. याला सिलेंडर म्हणतो आपण, बरोबर आहे. याला क्युबाइड म्हणतो आणि याला स्पियर म्हणतो. या झाला सॉलिड फिगर. यांच्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचं मित्रांनो? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि ज्या प्लेन फिगर असतील त्यांच्यासाठी काय काढायचं? सेंट्रॉइड काढायचं. याचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात घ्यायचे जेणेकरून एकदम सोपं आपल्याला चॅप्टर जाईल. ओके, चला बघा आता हेडिंग टाकायचं तुम्हाला चॅप्टरचं सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, त्यातलं बघा आता सगळ्यात पहिला पार्ट बघणार आहोत आपण. रेक्टँग्युलर सेक्शन जर असला तर त्याच्या डायमेन्शन माहिती असणं गरजेचं आहे. ही झाली त्याची ब्रेड्थ म्हणजे बी आणि ही काय झाली मित्रांनो? त्याची डेप्थ म्हणजे काय झाली आहे? डी. ओके, ब्रेड्थ आणि डेप्थ आपल्याला माहिती असेल तर रेक्टँग्युलर सेक्शनचा एरिया आपल्याला माहित असतो मित्रांनो, बी इंटू डी. ओके, आता हा जरा स्क्वेअर सेक्शन असेल म्हणजे ज्याची ब्रेड आणि डेप्थ या दोघांची व्हॅल्यू काय असेल? सेम असेल. हा पण बी असेल आणि हा सुद्धा काय असेल? बी असेल. तर त्याला आपण कोणता सेक्शन म्हणतो मित्रांनो? स्क्वेअर सेक्शन म्हणतो. कोणता सेक्शन म्हणतो? स्क्वेअर. तर याचा जर एरिया काढायचा असेल सिमिलरली बी इंटू डी तर याचं काय होणार? बी इंटू बी मीन्स बी स्क्वेअर येणार. काय येणार? बी इंटू बी म्हणजे बी स्क्वेअर. पण मित्रांनो एक्स बार आणि वाय बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. तर तो सेंट्रॉइड फाइंड आउट करण्यासाठी याच्या ज्या डायगोनल असतात, काय असतात? याच्या ज्या आपल्याला डायगोनल दिलेल्या आहेत त्या डायगोनलच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर रेक्टँग्युलर सेक्शन जो आहे त्याच्या डायगोनल ज्या ठिकाणी ज्या पॉइंट मध्ये एकमेकांना काय करतात? टच करतात तो काय असतो? त्याचा सेंट्रॉइड असतो. तो काय असतो मित्रांनो? त्याचा सेंट्रॉइड असतो. आणि त्याच्या सेंट्रॉइड नुसार त्याचं काय करायचं आपल्याला? सेंट्रॉइड पासनं, हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे, कोणतीही डायग्राम असो कोणताही सेक्शन असो, सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडला, पूर्ण ऐका, सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडला म्हणजे लेफ्ट साइडला आपण इमॅजिन करत असतो वाय एक्सिस आणि बॉटमला इमॅजिन करत असतो एक्स एक्सिस. जसं की आपण एक्स आणि वाय एक्सिस ड्रॉ करतो ना, तर आपण डायग्रामला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कन्सिडर करतो. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट. म्हणजे हा एक्स एक्सिस झाला, हा वाय एक्सिस. इकडे काय असणार? निगेटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह वाय आणि इकडे काय असणार? निगेटिव्ह एक्स. तर याच्यानुसार वाय एक्सिस पासून राईट साइडला जेवढं अंतर असेल सेंट्रॉइड पर्यंतचं त्याला म्हणायचं एक्स बार. आणि एक्स एक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं जे डिस्टन्स असते त्याला काय म्हणायचं बाळांनो? वाय बार म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? वाय बार म्हणायचं. लक्षात आलं का? किंवा असं पण लक्षात ठेवू शकता सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडला, याला जी ने डिनोट करतात सेंट्रॉइडला, सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडचं जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणायचं? एक्स बार. आणि सेंट्रॉइड पासून एकदम बॉटम पर्यंतच्या अंतराला काय म्हणायचं? वाय बार म्हणायचं. मग बाळांनो आपण जर या ठिकाणी विचार केला तर एक्स बार फॉर रेक्टँग्युलर सेक्शन, एक्स बार कोणाच्या अर्धा असणार आहे? या बी च्या अर्धा म्हणजे काय होणार? बी बाय 2. आणि बघूया वाय बार आपल्याला कोणाच्या हाफ भेटणार? डी च्या अर्धा भेटणार म्हणजे काय भेटणार बाळांनो? डी बाय 2. कळालं का? ह्या झाल्या व्हॅल्यू रेक्टँग्युलर सेक्शनच्या. लक्षात हेडिंग टाकायचं रेक्टँग्युलर सेक्शन ड्रॉ करायचा. एक्स बार कोणाला म्हणायचं? वाय बार कोणाला म्हणायचं? सेंट्रॉइड कोणाला म्हणायचं? बी काय असतो? डी काय असतो? एक्स एक्सिस वाय एक्सिस इमॅजिन करायचा, एरिया काढायचा, एक्स बार काढायचा आणि वाय बार काढायचा. लक्षात आलं का? सेम कंडिशन आपण या ठिकाणी कुणासाठी लागू करणार आहे? स्क्वेअर सेक्शन साठी.
तर पुन्हा मुलांनो या ठिकाणी जर आपण विचारात घेतलं तर या दोन काय असतील त्याच्या डायगोनल असतील. काय असतील मुलांनो दोन डायगोनल असतील आणि हा काय असेल त्याचा सेंट्रॉइड असेल. काय असेल मुलांनो सेंट्रॉइड. ओके असणार G. मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा काय येणार आपला x बार. ओके आणि इथे काय असणार y बार असणार. हा काय असणार y बार. मग याचा x बार कुणाच्या हाफ असेल b च्या आणि y बार कुणाच्या हाफ असेल b च्याच हाफ असेल बिकॉज b आणि d दोघांची व्हॅल्यू काय सेम आहे. आणि कशाने दाखवली ती b ने. म्हणजे बाळांनो या ठिकाणी x बार इज इक्वल टू y बार इज इक्वल टू काय येणार b/2 कशामध्ये स्क्वेअर सेक्शन मध्ये आणि रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये x बार b/2 y बार d/2. आलं लक्षात बाळांनो. व्हिडिओला पॉज करायचंय नोट डाऊन करून घ्यायचंय. यानंतर ट्रायंग्युलर सेक्शन सांगतोय, सर्क्युलर सेक्शन सांगतोय, सेमी सर्क्युलर आणि क्वार्टर सर्क्युलर एवढ्या सगळ्या डायग्राम लक्षात ठेवायच्या. मग आपण कंपोजिट सेक्शन कडे वळणार आहोत मित्रांनो. ओके चला बघा व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्या. चालेल आता बघा आपण ट्रायंग्युलर बघू. ओके ट्रायंग्युलर सेक्शन जो दिलेला आहे ट्रायंग्युलर सेक्शनचा जर आपण विचार केला मित्रांनो तर ट्रायंग्युलर सेक्शन आपण चार टाइपचे कन्सिडर करू. एक असा ट्रायंग्युलर सेक्शन असेल, एक उलटा घेऊ आपण ठीक आहे, एक असा ट्रायंग्युलर सेक्शन असेल ठीक आहे दिसतो. त्यानंतर आता दोन मी ड्रॉ करतोय याने. एक असा असेल मित्रांनो आणि एक कसा असेल माहितीये का एक असा असेल. ठीक आहे असे चार टाइपचे चार ट्रायंग्युलर सेक्शन आहेत. माझं वाक्य फक्त लक्षात असू द्या मित्रांनो. या ठिकाणी आपण हे जे अंतर घेतो याला काय घेणार हाईट आणि याला काय घेणार बेस. काळजीपूर्वक लक्ष द्या. हा काय असणार बेस आणि ही काय असणार मित्रांनो हाईट. इथे ही काय असणार मित्रांनो हाईट आणि हा काय असेल आपला बेस. ओके जसं ट्रायंगल आहे त्याच्यानुसार कन्सिडर करायचं. ओके ही सुद्धा काय कन्सिडर करणार आपण ट्रायंगलची हाईट आणि हा काय कन्सिडर करणार ट्रायंगलचा बेस कन्सिडर करणार आहोत. ओके आता काळजीपूर्वक लक्ष द्या. सर याचा x बार आणि y बार कसा काढायचा आणि सेंट्रॉइड कुठे असतो तर लक्षात घ्या ट्रायंगुलर सेक्शन जो आपल्याला दिलेला आहे या ट्रायंगुलर सेक्शनचा सेंट्रॉइड हा बेस पासून h/3 डिस्टन्स वर असतो. कुठपासून बेस पासून. बेस पासून h/3 डिस्टन्स वर असतो. म्हणजे हे जे अंतर आहे हे किती आपल्याकडे h/3 डिस्टन्स आहे बेस पासून. ओके आणि त्या सेंट्रॉइड पासून व्हर्टेक्स पर्यंतचं अंतर असतं मित्रांनो 2h/3. व्हर्टेक्स पर्यंतचं अंतर काय असतं ट्वाइस h/3 असतं. कळालं मित्रांनो. हे व्हर्टेक्स पर्यंत जे डिस्टन्स असतं त्याला ट्वाइस h/3 म्हणतात. इथे पण तीच प्रोसेस असणार. सेंट्रॉइड पासून बेस पर्यंतचं जे अंतर आहे मित्रांनो त्याला आपण h/3 म्हणणार आणि सेंट्रॉइड पासून व्हर्टेक्स पर्यंतच्या अंतराला ट्वाइस h/3 म्हणणार. काय म्हणणार ट्वाइस h/3. सेम प्रोसेस या ठिकाणी सुद्धा इकडचं जे डिस्टन्स आहे मित्रांनो हे काय येणार तुमचं h/3 आणि या ठिकाणचं डिस्टन्स काय येणार ट्वाइस h/3. लक्षात आलं का मित्रांनो. सेम प्रोसेस या ठिकाणी सेंट्रॉइड पासून बेस पर्यंतचं अंतर h/3 आणि व्हर्टेक्स पर्यंतचं अंतर किती असणार ट्वाइस h/3. सगळ्यांना कळालं असेल. ओके अजून मी x बार आणि y बार सांगितलं नाही फक्त डिस्टन्स कसे काढायचं ते सांगितलं. आणि इथपासून इथपर्यंत हे काय होणार b/2 या बीच्या हाफ. इकडचं सुद्धा b/2 इथपासून. ओके हे काय होणार b/2 इकडे सुद्धा b/2. सेम प्रोसेस या ठिकाणी हे सुद्धा हाफ काय होणार b/2 इकडचं हाफ b/2. या ठिकाणी सुद्धा काय होणार हा b/2 वरचा काय होणार b/2. इथे सुद्धा हा b/2 आणि इकडे सुद्धा b/2. म्हणजे कुठून इथून वर आणि इथून खाली. ओके या ठिकाणापासून वर पर्यंत या ठिकाणापासून खाली पर्यंत काय होणार b/2 b/2. या पॉइंट पासून लेफ्ट साइडला b/2 राइट साइडला b/2. इथे सुद्धा सेम कंडिशन. अरे लक्षात मित्रांनो. मग सर सेंट्रॉइड कसा काढायचा एरिया कसा काढायचा सगळ्यांसाठी एरिया काय असणार आहे एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय असणार 1/2 इंटू बेस इंटू हाईट. काय असणार मित्रांनो 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा असणार एरिया ऑफ ट्रायंगल. ओके आता मित्रांनो ह्या पहिल्या डायग्राम साठी जर आपण x बारचा विचार केला तर मी तुम्हाला सांगितलं
सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडला घ्यायचे मित्रांनो. हा सेंट्रॉइड असेल आणि या सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडचा जर आपण विचार केला तर इथपर्यंत व्हॅल्यू जी येणार आहे त्या व्हॅल्यूला म्हणणार आपण एक्स बार आणि तो एक्स बार कुणाच्या एवढा असणार मित्रांनो b/2 एवढा असणार. म्हणजे एक्स बार इज इक्वल टू काय झाला बेटा b/2 झाला. काय झाला एक्स बार इज इक्वल टू b/2. इट इज अवर एक्स बार. आणि हा काय असणार सेंट्रॉइड पासून बॉटम पर्यंत जर म्हणलं त्याला y बार करायचं म्हणजे y बार कुणाच्या एवढा झाला मित्रांनो h/3 एवढा झाला. म्हणून y बार इज इक्वल टू काय घेतलं आपण h/3 घेतलं. कळलं मित्रांनो? कळतंय का सगळ्यांना? आता प्रत्येक डायग्रामचा एक्स बार बघायचा. सर एक्स बार म्हणजे सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइड पर्यंत का? हो, सेंट्रॉइड पासून काय करायचं एक्झॅक्ट लेफ्ट कॉर्नर पर्यंत आणि सेंट्रॉइड पासून एकदम बॉटम पर्यंतला काय म्हणायचं y बार. मग आता ह्या तीन डायग्राम राहिल्या. तीन डायग्राम मध्ये आपल्याला x बार आणि y बार कसा काढायचा ते बघा. ही जी डायग्राम आहे या डायग्रामचा विचार केला मुलांनो तर x बार एक्झॅक्ट सेंट्रॉइड पासून तर लेफ्ट साइडचा कॉर्नर म्हणजे इथपर्यंत येणार बेटा. हे अंतर येणार आणि हे अंतर कुणा एवढं आहे b/2 म्हणजे x बार झाला b/2. आणि y बार पुन्हा एवढा असणार बेटा सेंट्रॉइड पासून एकदम बॉटम पर्यंत. हा बॉटम आहे आपला. आता डायग्राम चेंज झाली. पहिले अशी खोपडी टाईप उलट झालं. ओके, तर या सेंट्रॉइड पासून हा सेंट्रॉइड जी आहे इथे पण हा सेंट्रॉइड जी आहे. जी पासून बॉटम पर्यंत हे अंतर किती वाढवलो टॉईस h/3 म्हणजे या ठिकाणी y बार ची व्हॅल्यू काय झाली बेटा टॉईस h/3. कळतंय ना? आता या ठिकाणी चेंज होणार. हा सेंट्रॉइड जी सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट डायग्रामच्या लेफ्ट साइड पर्यंतला काय म्हणायचं एक्स बार म्हणायचं. म्हणजे या डायग्राम साठी जर एक्स बार विचारात घेतला बेटा तर सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट पर्यंत किती डिस्टन्स आहे h/3 अंतर आहे. म्हणून x बार काय झाला h/3 झाला. आणि y बार जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर सेंट्रॉइड पासून एकदम बॉटम पर्यंत तर सेंट्रॉइड पासून बॉटम पर्यंत किती अंतर आहे b/2. म्हणून y बार काय होणार बेटा b/2. ओके, आला लक्षात? सिमिलरली आता ही एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे. या डायग्रामचा जर आपण विचार केला असेल तर x बार कुठे येणार? हा सेंट्रॉइड असेल. सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट कॉर्नर पर्यंत तर x बार इज इक्वल टू किती होणार टॉईस h/3. ओके, आणि y बार जर बघायचा तर सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट बॉटम पर्यंत किती येणार b/2 येणार. ओके, कळालं मित्रांनो? हे झालं ट्रायंग्युलर सेक्शन साठी. फक्त ध्यानात ठेवायचं सेंट्रॉइड पासून बेस पर्यंतचं अंतर h/3 असतं आणि सेंट्रॉइड पासून वरचा अंतर टॉईस h/3 असतं व्हर्टेक्स पर्यंतचं आणि इकडचं b/2 इकडचं b/2 प्रत्येक ट्रायंगल मध्ये तसंच घेतलेलं आहे. आलं लक्षात? आणि त्यानंतर ट्रायंगलच्या पोझिशन नुसार एक्स बार आणि y बार आपल्याला ठरवायचा आहे. फक्त सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट कॉर्नर हा x बार असते आणि सेंट्रॉइड पासून एकदम बॉटम पर्यंतचं डिस्टन्स हे काय असतं y बार असतं मित्रांनो. चला व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. झालंय का नाही? चला बघा आता आपण सर्क्युलर सेक्शन बघू मित्रांनो. ओके, कोणतं सेक्शन बघू? सर्क्युलर. सर्क्युलर सेक्शनचं काय असतं डायमेन्शन काय दिले असते बघा. एखादा सर्कल आपल्याला दिलेला असेल त्या सर्कल मध्ये आपल्याला काय काय दिलं असतं डायमीटर म्हणता येईल. तर हा सेंटर जर आपण कन्सिडर केला काय कन्सिडर करू आपण त्याला हा सेंटर कन्सिडर करू या ठिकाणी. ओके, इथे सेंटर दिला. इकडे काय असणार रेडियस r. इकडे सुद्धा काय असणार रेडियस r. वर सुद्धा काय असणार रेडियस r आणि खाली सुद्धा काय असणार मित्रांनो रेडियस r. तर आपण काय शिकलो रेडियस r जी दिलेली आहे आणि हा काय असणार आहे सर्कलचा सेंट्रॉइड जी असणार आहे मित्रांनो. तर सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट कॉर्नरला काय म्हटलं मी x बार म्हणजे हा जो r आहे तो काय असणार x बार आणि सेंट्रॉइड पासून एकदम बॉटम पर्यंत जो असतो त्याला म्हणणार आपण y बार म्हणजे हा जो r आहे तो काय आहे y बार म्हणजे x बार इज इक्वल टू y बार इज इक्वल टू काय भेटला आपल्याला रेडियस फॉर सर्क्युलर सेक्शन. कारण हा सिमेट्रिकल आहे कोणत्याही साइडला बघा सारखाच दिसते म्हणून x बार आणि y बार काय मित्रांनो r आहे. ओके, कळलं का? आता या ठिकाणी जर आपण याचा एरिया जर काढायचं म्हणलं तर आपण शिकत आलो एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल काय असतो पाय आर स्क्वेअर. पण आता आपण इंजिनिअरिंगला आलो तर एरिया ऑफ सर्कल ध्यानात ठेवायचा π/4d². काय ध्यानात ठेवायचा π/4d². आता आपण कॅपिटल डी कन्सिडर करू सपोज याला π/4d². स्मॉल डी घ्या कॅपिटल डी घ्या काय अडचण नाही. पण आर आपण कॅपिटल घेतला म्हणून डी सुद्धा काय घेतो कॅपिटल घेतो. डी काय असतं डायमीटर. डी काय असतो डायमीटर. आर काय असते रेडियस. आणि तुम्हाला माहिती आहे इथपासून इथपर्यंतची जी व्हॅल्यू याला आपण डायमीटर म्हणतो आणि डायमीटर हा रेडियसच्या काय असतो डबल असतो.
डायमीटर म्हणजे डी ची व्हॅल्यू काय असते रेडियसच्या डबल 2 टाइम्स ऑफ आर म्हणजे काय असतो डायमीटर. जर आपण ह्या डी च्या जागेवर ही 2r व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला हे भेटायला पाहिजे. आपण चेक करू भेटतो का आता बघा पाय बाय 4 डी च्या जागेवर काय घेतला टॉइस आर त्याचा स्क्वेअर हा पाय बाय 4 2 चा स्क्वेअर किती येणार 4 आणि r चा स्क्वेअर किती येणार r स्क्वेअर हा 4 4 गेट कॅन्सल म्हणजे काय उरलं मित्रांनो या ठिकाणी पाय r स्क्वेअर काय उरला या ठिकाणी आपल्याला पाय r स्क्वेअर. आले का लक्षात कळलं का समजलं का बाळांनो. ओके चालेल बघा आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला काय भेटतं या ठिकाणी पाय r स्क्वेअर. ओके एक मिनिट हा बघा सर्कल ड्रॉ करतो मी पुन्हा ठीक आहे. हा आपल्याला काय भेटला सर्क्युलर सेक्शन. कोणता सेक्शन भेटला सर्क्युलर सेक्शन. आता सांगितलं याचा एक्स बार आणि वाय बार काय राहील लक्षात आलं तुमच्या आता सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडचा काय असतो एक्स बार आणि बॉटम पर्यंत काय असतो वाय बार आणि दोघांची रेडियस दोघांचा व्हॅल्यू काय असते रेडियसच्या इक्वल आणि एरिया काय घ्यायचं सांगितला एकतर पाय r स्क्वेअर घ्या किंवा पाय बाय 4 d स्क्वेअर घ्या कोणासाठी सर्क्युलर सेक्शन. ओके व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. यानंतर बघू आपण सेमी सर्क्युलर सेक्शन. कोणते सेक्शन बघायचे आपल्याला सेमी सर्क्युलर सेक्शन. ओके सेमी सर्क्युलर सेक्शन कसं असतं रे अशा प्रकारे हा सेमी सर्क्युलर सेक्शन झाला. ओके हा दुसरा सेमी सर्क्युलर सेक्शन. ओके हा एक सेमी सर्क्युलर सेक्शन आणि हा एक सेमी सर्क्युलर सेक्शन. दुसरे 4 टाइपचे सेमी सर्क्युलर सेक्शन आपण घेतले. आता याच्यामध्ये जसं ट्रायंगल मध्ये आपण लक्षात ठेवलं होतं का नाही तसं सेमी सर्क्युलर सेक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो सेंट्रॉइड पासनं बेस पर्यंतचं जे अंतर असतं सेंट्रॉइड पासनं बेस पर्यंतचं अंतर ही डायग्राम थोडी तिरपी झाली ही डायग्राम आपण चेंज करू. हा ही डायग्राम थोडी क्रॉस झाली आहे ठीक आहे. ओके सेंट्रॉइड पासनं बेस पर्यंतचं जे अंतर हे वालं ते त्यानंतर सेंट्रॉइड पासनं बेस पर्यंतचं अंतर येते आणि सेंट्रॉइड पासनं बेस पर्यंतचं अंतर येते. याला काय म्हणतो आपण 4r/3π. काय घेतो मित्रांनो 4r/3π. हे सुद्धा काय असतं 4r/3π. हे सुद्धा किती असतं 4r/3π आणि हे सुद्धा किती असतं मित्रांनो 4r/3π. सेंट्रॉइड पासून बेस पर्यंतच्या अंतराला काय म्हणायचं 4r/3π. आणि हे तर माहिती मित्रांनो आपल्याला ही काय रेडियस हे सुद्धा काय रेडियस इथून इकडे काय आहे रेडियस. ओके इकडे सुद्धा काय आहे रेडियस. सिमिलरली या ठिकाणी हे सुद्धा कोणाच्या इक्वल आहे रेडियसच्या. इकडे सुद्धा काय मित्रांनो रेडियस. सिमिलरली इकडे काय आहे रेडियस आहे. ओके आणि इकडे सुद्धा काय मित्रांनो रेडियस आहे काय आहे रेडियसच्या इक्वल. इथे सुद्धा हा काय आहे रेडियस. ओके आणि इथे हा सुद्धा काय मित्रांनो रेडियस. डायमेन्शन तुमच्या लक्षात आले असेल हे सुद्धा कोणाच्या इक्वल आहे रेडियसच्या इक्वल आहे. ओके यावर ना आता सेमी सर्क्युलर सेक्शन दिलाय म्हणजे सगळ्यात पहिला आपण एरिया काढून घेऊ. एरिया काय असतो सर्क्युलर सेक्शनचा असतो पाय r स्क्वेअर असतो. काय असतो पाय r स्क्वेअर आणि त्याच्या हे काय झालं अर्ध झालं म्हणून काय द्यायचं हाफ. एरिया ऑफ सेमी सर्क्युलर सेक्शन काय येणार पाय r स्क्वेअर बाय 2. आता प्रत्येकासाठी आपल्याला x बार आणि y बार ड्रॉ करायचा आहे. मग हा सेक्शन फर्स्ट याच्यासाठी x बार कोणता येणार हा येणार x बार. x बार इज इक्वल टू काय येणार r कारण की सेंट्रॉइड G पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडचा अंतर काय असतो x बार आणि हा काय असणार आहे आपला y बार असणार आहे. काय असणार आहे y बार. ओके त्यानंतर हा काय असणार मित्रांनो x बार असणार आहे. ही जी रेडियस दिलेली आहे हा काय असणार तुमचा x बार बिकॉज सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट लेफ्ट साइडचा अंतर आणि सेंट्रॉइड पासून बॉटम पर्यंतच्या अंतराला y बार म्हणायचं. इथं काय गडबड होणार आहे बघा या पॉइंट पासून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते काय असतं रेडियस असतं आणि रेडियस मधून हे जर मायनस केलं तर आपल्याला हे अंतर भेटतं r - 4r/3π. काय भेटतं बाळांनो r - 4r/3π भेटतं सेंट्रॉइड पासून या इथपर्यंतचं अंतर. हे जे डिस्टन्स आहे किती भेटतं r - 4r/3π बिकॉज हे टोटल किती होतं रेडियस बरोबर आहे का
आणि किती झालं 4r/3π. या पूर्ण रेडियस मधून हा 4r/3π काढून टाकला तर एवढं भेटतं आपल्याला r मधून 4r/3π काढून टाकणे. म्हणजे काय घेणार r - 4r/3π. कळालं इथपर्यंत. आता इथे कोणता होणार x बार, हा x बार असणार आणि हा काय असणार y बार. इथे हा असणार x बार. ओके. आणि याची पण व्हॅल्यू काय असणार रेडियस मधून ही व्हॅल्यू काढून टाकणे. म्हणजे याची व्हॅल्यू काय होणार r - 4r/3π. काय होणार r - 4r/3π आणि याला बनणार आपण x बार. आणि हा काय असणार y बार. हा काय असणार y बार. आलं का लक्षात. कळालं नाही कळालं. व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्या. झाला असेल लिहून. चला बघा आपल्याला आता क्वार्टर सर्कल बघायचं. कोणतं बघायचे क्वार्टर सर्कल. आता सेम फॉर्म्युला आपल्याला वापरायचे. लक्षात ठेवायचं. आता क्वार्टर सर्कल बघायचं आपल्याला. क्वार्टर सर्कल कसे येणार मित्रांनो. या ठिकाणी अशी टर्म आपल्याला दिलेली आहे. एकतर अशा टाइपचे सर्कल आपल्याला दिसते क्वार्टर सर्कल. ओके. या साइडला पण आपण क्वार्टर सर्कल दाखवतोय. म्हणजे चारही टाइपचे क्वार्टर सर्कल आपण घेऊ. यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात घ्या. याला म्हणतात अप्पर सेमी सर्क्युलर, याला म्हणतात लोअर सेमी सर्क्युलर. हा राईट आणि हा लेफ्ट. लक्षात असू द्या क्वेश्चन मध्ये विचारल्या जाते. ओके. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं सेंट्रॉइड पासून एक्झॅक्ट बेस पर्यंतचं जे अंतर असतं त्याला म्हणतात 4r/3π. याच्या सेंट्रॉइड पासून इकडे बेस राहील आणि इकडे बेस असेल. हे दोन्ही अंतर किती असतील 4r/3π. याचा सेंट्रॉइड इकडे आणि इकडे येणार आहे. दोन्ही अंतर काय असतील 4r/3π. याच्या सेंट्रॉइड पासून इकडे आणि इकडे दोन्ही अंतर काय असतील मित्रांनो 4r/3π. किती असतील. हे जे डिस्टन्स तुम्हाला दिसतात कोणते हे वाले मी एरोने दाखवते तुम्हाला. ओके. हे वाले डिस्टन्स, हे वाले डिस्टन्स लक्षात आलं का. हे डिस्टन्स आणि हे वाले सुद्धा डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स लक्षात आलं का. हे सगळं डिस्टन्स जे आहे मित्रांनो हे काय आहे 4r/3π. हे कशाची व्हॅल्यू आहे 4r/3π ची. आलं लक्षात. आता त्या सेंट्रॉइड पासन बाकी या कॉर्नर पर्यंतचे जे अंतर येणार आहे ते काय असणार आहे r - 4r/3π. किती असणार आहे r - 4r/3π. मग बाळांनो आपण या पहिल्या डायग्रामचा जर विचार केला तर या पॉइंट पासून हा जो कॉर्नर इथपर्यंत हा असणार आहे आपला x बार. आणि या x बारची व्हॅल्यू ही टोटल असणार आहे रेडियस. टोटल काय असणार आहे इथपासून तर इथपर्यंत ही टोटल असणार आहे रेडियस. रेडियस म्हणला इथपासून तर इथपर्यंतचा जो पार्ट आहे त्याची व्हॅल्यू काय 4r/3π. म्हणजे हा x बार झाला. या r मधून हा 4r/3π आपल्याला काढून टाकणे. म्हणजे x बार इज इक्वल टू काय होणार r - 4r/3π ही येणार x बार ची व्हॅल्यू या ठिकाणी. आणि सेंट्रॉइड पासून बॉटम पर्यंतच्या अंतराला आपण y बार म्हणतो. आणि y बार म्हणजे याच्या एवढा येणार. आणि ही कशाची व्हॅल्यू आहे 4r/3π. म्हणजे या पहिल्या डायग्राम साठी बाळांनो x बार होणार r - 4r/3π आणि y बार होणार बाळांनो याच्या एवढा. आणि ही काय व्हॅल्यू आहे 4r/3π. ओके. काय 4r/3π. सिमिलरली हा जो सेक्शन दिसतो तर या कॉर्नर पासून इथपर्यंतचं अंतर म्हणजे x बार येणार बाळांनो. हे पुन्हा काय येणार रेडियस मधून 4r/3π मायनस करा. म्हणजे x बार इज इक्वल टू r - 4r/3π. ओके. आणि y बार काय भेटणार बाळांनो सेंटर पासून बॉटम पर्यंत पुन्हा हे अंतर मायनस करायचं 4r/3π कशामधलं रेडियस मधून. म्हणजे ती सुद्धा व्हॅल्यू येणार r - 4r/3π. ओके. अशी जर डायग्राम असेल तर हा असणार आहे आपला x बार आणि हा असणार y बार. आणि दोघांची पण व्हॅल्यू किती आहे 4r/3π. म्हणजे या डायग्राम साठी x बार आला 4r/3π. सिमिलरली y बार सुद्धा किती मिळतो बाळांनो 4r/3π. ओके. त्यानंतर या डायग्रामचा जर विचार केला तर हा x बार झाला आपला. आणि हा काय असणार आहे y बार. तर x बार ची व्हॅल्यू येणार मित्रांनो ही वाली x बार ची व्हॅल्यू असणार आहे ती किती आहे 4r/3π. आणि y बार काय येणार मित्रांनो रेडियस मधून 4r/3π मायनस करणे. म्हणजे y बार इक्वल टू येणार r - 4r/3π. आणि चारही डायग्राम साठी जर एरिया विचारात घेतला आपण तर तो πr² चा कितवा हिस्सा आहे चौथा हिस्सा. ओके. म्हणून πr² आपण काय येणार 4. हे झालं सेमी सर्क्युलर साठी. कळतंय का मित्रांनो.
एवढे सगळे फॉर्म्युले, हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आणि एकदम सोप्या पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगितलंय. कळतंय बाळांनो? या फॉर्म्युलाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे. यावरचे न्यूमरिकल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकते बाळांनो. ओके, चला थँक्यू.